शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आणि मीनाक्षी शिंदे यांच्या आयोजनातून खेळ मंगळागौरीचा 2026 हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायत येथे उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, लावणी, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राची समृद्ध लोक परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळामध्ये महिलांनी सहभाग घेतला. यावेळी मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर तसेच लावणी नृत्यांगना कांचन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. लावणी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली, तर मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात मराठमोळा रंग भरला. महिलांनी संगीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी आयोजक मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित महिला आणि मान्यवरांचे आभार मानले. महिलांना एकत्र आणण्यासोबतच महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या सहभागामुळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमामुळे खेळ मंगळागौरीचा 2026 हा कार्यक्रम आनंद, उत्सव आणि मराठमोळ्या वातावरणात संपन्न झाला. राजस भेटलाय मजा आली. आता हे गाणं साधं विरघळलो इथेच. हा चांगलंय. आता मला काय वाटतं, एकटीच किती वेळ नाचायचं. दरवर्षी शिवसेनेच्या तर्फे मंगळागौरीचा खेळ मंगळागौरीचं आयोजन करण्यात येतो आणि मला असं वाटतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे. एक आगळीवेगळी मंगळागौर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केली जाते. मला असं वाटतं की पारंपरिक वेशेत तर महिला येतातच, पण जे पारंपरिक खेळ आहेत ते न खेळता वेगळ्या स्वरूपाचं एक त्यांना आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि वेगवेगळे कलाकार त्यांच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम होतो आहे आणि खरं तर खूप चांगलं वाटतं की महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि महिला त्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तुम्ही हे व्यासपीठ ठेवलेलं आहे कसं? मला असं वाटतं महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाही, त्यांना एक आनंद, कारण महिला नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक मोर्चा मिटिंगसाठी सहभागी होत असतात, पण त्यांना विरंगुळ्यासाठी मला असं वाटतं की श्रावणामध्ये प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी म्हणजे सण साजरे करण्यासाठी त्या उत्सुक असतात आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की इथे आल्यानंतर एक वेगळं त्यांना मनसोक्त नाचता येतं, खेळता येतं आणि त्यामुळे आपण शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचे मंगळागौर आयोजित करतो. मला असं वाटतं विधवा असतील, घटस्फोटित असतील, परित्यक्त्या असतील अशा एकल महिलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून एकल महिला नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या मार्फत देखील आव्हान केलं जातं आहे आणि महिलांनी आपली नोंदणी करून घेतल्यानंतर शासनामार्फत ज्या विविध योजना येतील त्याचा लाभ त्यांना व्हावा यासाठी ह्या सगळ्या नोंदणी मला असं वाटतं प्रत्येक शाखेतून असेल, प्रत्येक नगरसेवकांमार्फत आपण करतो आहे आणि नक्कीच पुढे भविष्यात त्यांना त्याचा फायदा. खूप छान, खूपच उत्कृष्ट. कारण त्याचं जेव्हा लीडरशिप खूप स्ट्रॉंग असते ना तेव्हा असा कार्यक्रम होतो. कारण त्याचं कौतुक आहे मीनाक्षीताईंचं, कारण त्यांनी ते सगळं बांधून ठेवलं आहे आणि मंगळागौर ही नेहमीपेक्षा वेगळी असते यांची, एकदम म्हणजे आधुनिक असते, त्यात सगळ्याच गोष्टी असतात आणि ते बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि त्याच्यात आपणही समोरून जातो, आपणही एन्जॉय करतो आणि तेही मी केलेलं आहे. त्यामुळे मला खूप मजा आली. खूप छान छान कार्यक्रम होते. कांच्या खूप सुंदर अशी लावणी होती पारंपरिक, ती आपल्याला बघताना छान वाटतं आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमाला तोड नाही. शिवसेनेचा कार्यक्रम हा नेहमीच छान असतो, उत्तम असतो आणि उत्कृष्ट असतो. संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी हे कार्यक्रम म्हणून रचले जातात. अगदी अगदी गरजेचं आहे. तेच सांगते की हा ज्या पद्धतीने कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये संस्कृती सगळ्यात वरच्या लेवलची होती, जी बघून मला असं वाटतं इथून शिकण्यासारखं आहे. सगळ्यांनी इथूनच शिकलं गेलं पाहिजे. म्हणजे खूप खूप ठिकाणी सगळ्यांनीच बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने सादरीकरण असलं पाहिजे, काय कार्यक्रम ठेवले पाहिजे स्टेजवर. ते कार्यक्रम बघून आत्ताची पिढी शिकेल. जे म्हणतात झेंझीला काय दाखवायचं आणि काय त्यांनी बघितलं पाहिजे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे कार्यक्रम बघितले पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल की मिलेनियर्स काय होते. तर हे खूप जणांना नवीन वाटतं ताई, की आपण खूप लोकांना माहित नाही की लावणी कशी खेळवल्या जाते. मी थोडी मधली आहे, म्हणजे मी थोडी आधुनिक पण आहे, थोडी जुनी पण आहे माझे विचार. सो आधीच्या ज्या मी लावण्या बघितलेल्या आहेत त्या जशा खेळवल्या जायच्या, त्यांचं जे ऑब्झर्वेशन होतं त्या प्रकारे त्या लावण्या खेळवायच्या. माझं जे ऑब्झर्वेशन आहे आत्ताच्या पिढीला थोडं कनेक्ट व्हावी पारंपरिक लावणी, अगदीच बोर होऊ नये. आत्ताच्या लोकांना जुन्याच्या गोष्टी माहिती नाही आहेत. सो माझ्या पद्धतीनं कसं खेळवता येईल आणि ते कसं कनेक्ट करता येईल माझ्या लावणी थ्रू, की पारंपरिकतेकडे लोक ओढल्या जातील. जसं आतापर्यंत मी माझ्या वर्कशॉपमध्ये करत आले, 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी घडवलं आहे पारंपरिक लावणीसाठी. तर ह्या संधी मला स्टेजवरती कसं करतात, पारंपरिक लावणी सादर कशी करतात, कसं सगळ्यांना इन्व्हॉल्व करण्यात येतं आणि कसं लोकांना आपल्या संस्कृतीशी जोडता येईल ह्याचा चान्स मला ताईंनी दिलेला आहे, ह्या इव्हेंटनी दिलेला आहे, शिवसेनेने दिलेला आहे. त्याबद्दल खरंच धन्यवाद. सो माझा प्रयत्न हाच आहे की मी पारंपरिकता जपून कसं लोकांना माझ्याजवळ आणू आणि मी त्यांच्याजवळ जाऊ. पारंपरिक लावणी म्हणजे काय, कशी असते ही बघायची असेल तर कांजीची बघा. थँक्यू.